नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत. 12वीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करीत असताना आपण सर्वप्रथम आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये 12वीच्या अभ्यासक्रमाचा थोडक्यामध्ये असणारा परिचय, आपल्याला किती प्रकरण राहणार, किती घटक राहणार आहेत, त्या घटकांचं गुणदान कसं राहणार आहे याचा सर्वप्रथम अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर आपली 12वीची बोर्डाची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं राहील त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षी तुम्हाला परीक्षा द्यायचं काम पडलं नाही. कोरोनामुळे तुम्ही 11वी मधून परीक्षा न देता 12वी मध्ये आलेले आहात, परंतु 12वीची तुमची ऑफलाईन अशा प्रकारची परीक्षा होणार आहे. आणि मग ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आणि या परीक्षेमध्ये आपल्याला राज्यशास्त्राचा पेपर कशा रीतीने सोडवायचा आहे याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी पुस्तकं घेतलेली असतील, ज्यांनी घेतलेली नसतील त्या विद्यार्थ्यांनी पुस्तकं घ्यावी, किंवा मी तुम्हाला PDF पाठवलेलं आहे आपल्या पुस्तकाचं, ते PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या PDF वरून आपल्या 12वीचं पुस्तक त्या ठिकाणी तयार जे आहेत हे तयार करून घ्या. कारण सध्या पुस्तकाची दुकानं बंद आहेत. पुस्तकाची दुकानं जेव्हा बंद होतील त्यावेळेला तुम्ही पुस्तक घेऊ शका. तोपर्यंत आपल्या PDF वरून अभ्यास सुरू करायचा आहे. आपल्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा आपण विचार जर केला तर आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकंदर 6 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आणि ही जी 6 प्रकरणं आहेत, या 6 प्रकरणामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर प्रत्येक प्रकरण जे या प्रत्येक प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातील त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत. आणि त्याच्यामुळे तुमच्या बाजूच्या स्क्रीनवर आपण 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये असणारे 6 घटक, 6 प्रकरणं कोणती आहेत ती प्रकरणं आणि त्या प्रकरणाला असणारे गुण किती आहेत हे गुण विकल्पासह दिलेले आहेत. सर्वप्रथम विकल्पासह गुण म्हणजे काय याचा अभ्यास करा. तर विकल्पासह गुण म्हणजे आपण आपली प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली, 10वी मध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली, 11वी मध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं होतं आणि त्यानुसार काही प्रश्न असतात की ज्या प्रश्नांना पर्याय दिलेले असतात, किंवा 3 पैकी 2 सोडवा, 6 पैकी 4 सोडवा, अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात. किंवा आपला शेवटचा प्रश्न आपण जर पाहिला तर 10 मार्काचा शेवटचा प्रश्न आहे. 10 मार्काच्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात आणि 2 पैकी एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. म्हणजेच 2 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत, परंतु तुम्हाला लिहित असताना दोन्ही प्रश्न लिहिणं अपेक्षित नाही. त्याच्यापैकी एकच प्रश्न 10 मार्कासाठी तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजेच दुसरा 10 मार्काचा प्रश्न त्या प्रश्नाला विकल्प आहे. आणि अशा प्रकारे काही प्रश्न असतात की ज्या प्रश्नांना विकल्प दिलेले असतात. आणि अशा सर्व प्रश्नांचा विचार करून आपली एकूण 12वीची जी प्रश्नपत्रिका राहील ही प्रश्नपत्रिका विकल्पासह 118 गुणांची राहील. आणि त्याच्यामुळे प्रत्येक घटकाचा विचार करत असताना प्रत्येक घटकावर विकल्पासह जास्तीत जास्त किती मार्काचे प्रश्न विचारले जातील त्याचा आराखडा बोर्डाने निश्चित केलेला आहे. आणि बोर्डाने निश्चित केल्यानुसार त्या आधारे तो आराखडा बोर्डाने दिलेला आहे, बाजूच्या स्क्रीनवर तो दाखवलेला आहे. मग त्या आराखड्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत.
तर त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे 1991 नंतरचं जग. या पहिल्या प्रकरणाला 19 गुण दिलेले आहेत. म्हणजेच आपली जी 80 मार्काची प्रश्नपत्रिका राहील त्याच्यामध्ये विकल्पासह 118 गुण राहतील आणि त्या 118 पैकी 19 गुणांचे प्रश्न पहिलं प्रकरण जे आहे या प्रकरणावर विचारले जातील. आणि हे पहिलं प्रकरण आहे 1991 नंतरचं जग. मग आता या प्रकरणामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, कोणकोणते घटक समाविष्ट झालेले आहेत याचा विचार जर आपण केला तर आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये 1945 नंतरचं जग भाग 1 आणि 1945 नंतरचं जग भाग 2 ही दोन प्रकरणं पाहिलेली आहेत. ही दोन प्रकरण 1991 नंतरचं जग जे आपल्याला अभ्यासायचं आहे त्या प्रकरणाचा पाया आहेत. म्हणजेच आपण 1945 पासून तर 1990 पर्यंत ज्या जागतिक घडामोडी झालेल्या होत्या त्या जागतिक घडामोडींचा अभ्यास 11वी मध्ये आपण केला आणि 12वी मध्ये आपल्याला 1991 नंतर जगामध्ये जे बदल झालेले आहेत, जगामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडींचा थोडक्यात आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मग या जागतिक घडामोडींचा आढावा घेत असताना 11वी मध्ये आपण पाहिलेलं होतं की 90 पर्यंत जगामध्ये द्विध्रुवीय व्यवस्था होती आणि जगामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. परंतु 1990 नंतर जागतिक घडामोडीमध्ये परिवर्तन झालं आणि परिवर्तन घडून शीतयुद्ध संपलं आणि जगामध्ये एक ध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली. अमेरिकेचा शक्तिशाली गट म्हणून राहिला आणि अमेरिकेचं महासत्ता म्हणून उदय झाला. परंतु अल्पावधीच कालखंडामध्ये अमेरिकेच्या वर्चस्वाला अनेक प्रादेशिक संघटनांनी आव्हान दिलं आणि जग बहुध्रुवीय झालं. आणि यामुळे 1991 नंतरचं जग याचा विचार करत असताना सोव्हिएट युनियनचा पाडाव कसा झाला, सोव्हिएट युनियनच्या पाडावाचे परिणाम काय झाले, जग एकध्रुवीय कसं बनलं, एकध्रुवीय नंतर जग बहुध्रुवीय कशा प्रकारे बनलं, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला 1991 नंतरचं जग जे आहे या प्रकरणामध्ये करायचा आहे. या प्रकरणाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रादेशिक संघटना आहेत. सार्क संघटना असेल, युरोपीय युनियन जे आहेत हे युनियन असेल, ब्रिक्स संघटना जी आहेत ही असेल किंवा G20 या प्रादेशिक संघटनांचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये 1991 नंतर जागतिक राजकारणामध्ये जे बदल झाले त्या सर्व बदलांचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे. या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या. पुन्हा एकदा प्रकरणाचं नाव लक्षात घ्या. 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. आपला 12वीचा जो अभ्यासक्रम आहे हा 12वीचा अभ्यासक्रम मागच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणेच 1991 नंतरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग 1991 नंतर जगामध्ये जे महत्वाचे बदल झाले त्या बदलांमध्ये काही संकल्पना आल्या. जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, उदारीकरण जे हे असेल, या नवीन नवीन संकल्पनांचा उदय 1990 नंतर 91 नंतर जगामध्ये व्हायला सुरुवात झालेली होती. मग या समस्या आणि संकल्पना कोणत्या आहेत, तर या संकल्पनेपैकी जागतिकीकरण जे आहे या जागतिकीकरण या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण कशा रीतीने घडून जे हे घडून आलं याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर हे जे जागतिकीकरण झालं
या जागतिकीकरणाचे किंवा या जागतिकीकरणामुळे जे बदल घडून आणले त्या बदलांचा अभ्यास करत असताना दोन घटकांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की हे बदल आर्थिक स्वरूपामध्ये कोणते बदल घडून आले आणि आपण राज्यशास्त्र शिकत असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे कोणते बदल घडून आणले या बदलांचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आर्थिक घटकाचा विचार जर आपण केला तर जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणामुळे भांडवलाचा मुक्त संचार सुरू झाला. बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, त्याचप्रमाणे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचा उदय जो आहे हा उदय झाला. त्याचप्रमाणे व्यापार ही जी संकल्पना होती ही संकल्पना बदलली. कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटेंट अशा प्रकारच्या नवीन संकल्पना व्यापारामध्ये निर्माण झाल्या. मग कॉपीराईट म्हणजे काय, पेटेंट म्हणजे काय, ट्रेडमार्क म्हणजे काय, या संकल्पनांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला दुसऱ्या प्रकरणांमध्ये करायचा जो आहे हा करायचा आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना जागतिकीकरण जे या जागतिकीकरणाचे राजकीय परिणाम कोणते झाले, तर जागतिकीकरणाच्या राजकीय परिणामाचा विचार जर आपण केला तर जागतिकीकरणामुळे लोकशाहीचं महत्त्व कमी झालं की वाढलं याचा विचार आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामध्ये राज्याचं स्थान, विशेषतः राज्याचं सार्वभौमत्व जे या सार्वभौमत्व हा जो घटक आहे या घटकाचं महत्त्व कमी झालं की वाढलं याचा विचार आपण या प्रकरणामध्ये करणार हा करणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण जर पाहिलं तर राज्यासोबतच राज्याला मदत करणाऱ्या अनेक NGO, बिगर सहकारी संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि त्या आपल्या परीने कार्य करत जे आहेत हे करत आहेत. तर या NGO कोणत्या आहेत आणि या NGO कशा प्रकारे कार्य जे आहेत हे कार्य करत आहेत त्याचा विचार जो आहे हा विचार आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये जे आहेत या प्रकरणामध्ये करणार जो आहे हा करणार आहोत. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानामध्ये कसे बदल झाले, विचार प्रणालीमध्ये कसे बदल झाले, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वच जगामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर भारतामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणते बदल झाले, तांत्रिक क्षेत्र जे हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कोणते बदल झाले, राजकीय क्षेत्रामध्ये कोणते बदल झाले, या बदलांचा विचार आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि हे दुसरे प्रकरण जे आहेत या दुसऱ्या प्रकरणाचा विचार जर आपण केला तर या प्रकरणाला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण 19 गुणाचं वेटेज त्याला दिलेले जे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक 3 आहे 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या. पहिल्यांदा आपण ती समस्या दुसऱ्या प्रकरणामध्ये जागतिकीकरणाची पाहिली. तिसऱ्याही प्रकरणामध्ये आपल्याला मानवतावादी समस्या, माणसाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या समस्या की ज्या 1991 नंतर आधीपासूनच निर्माण झालेल्या असतील परंतु त्या समस्यांनी 1991 नंतर जे उग्र स्वरूप धारण केलेलं होतं त्या समस्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. मग या समस्यांचा विचार करत असताना पहिली समस्या असेल पर्यावरण. मनुष्याच्या जीवनाशी निगडित असणारं जे पर्यावरण आहे या पर्यावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे बदल घडून येत आहेत आणि ही पर्यावरणाचं संरक्षण करण्याची महत्वाची समस्या, पर्यावरणाचं संरक्षण करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि त्याच्यातून शाश्वत विकास घडून आणणं आणि त्याच्यामुळे ही जी पर्यावरणाची समस्या जी आहे या समस्येचा विचार जो आहे हा विचार आपण हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढची समस्या घेणार आहोत की जी विकसनशील आणि अविकसित देश जे आहेत या देशांमध्ये गरिबीची समस्या सर्वात महत्वाची आहे. मग गरिबी म्हणजे काय आणि गरिबी आणि विकास या दोघांचा परस्परांशी कशा प्रकारचा संबंध आहे या संबंधांचा विचार जो आहे हा विचार आपण हे जे तिसरं प्रकरण जे आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये जे आहे या प्रकरणामध्ये करणार जो आहे हा करणार आहोत. आणि त्यासोबतच गरिबी आणि विकास या सोबतच आपल्याला पुढची समस्या जी आहे या समस्येचा विचार करायचा आहे की गरिबी आणि विकास या संदर्भामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून काय काय बदल झाले, भारतामध्ये गरिबी कशा प्रकारची आहे आणि या विकासाचा आणि गरिबीचा कशा प्रकारचा संबंध जो आहे हा संबंध आहे.
भारतामध्ये गरिबी दूर करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यात आले, मग त्याच्यामध्ये हरित क्रांती जी आहे ही हरित क्रांती असेल किंवा नियोजन आयोग आणि नीती आयोगाच्या द्वारे कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांचाही विचार जो आहे हा विचार आपल्याला हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यासोबतच पुढची समस्या आपल्याला पाहिजे लिंगभाव निगडित समस्या. स्त्रियांच्या संदर्भामध्ये स्त्रियांना शिक्षण न देणे, स्त्रियांना दुय्यम वागणूक जी आहे ही वागणूक देणे, त्याचप्रमाणे स्त्रिया जे आहेत या स्त्रियांच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. मग या जी स्त्रियांच्या संदर्भात असणारी जी समस्या आहे या समस्येचा विचार मानवतावादी प्रश्न म्हणून आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये जे आहेत या तिसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि मग या स्त्रियांची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणते प्रयत्न केले गेलेले आहेत त्या प्रयत्नांचाही विचार आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये जे या तिसऱ्या प्रकरणामध्ये करणार जो आहे हा करणार आहोत. अशा प्रकारे 1991 नंतर ज्या समस्या निर्माण झाल्या, पर्यावरणाच्या बाबतीमधली समस्या असेल, लिंगभाव निगडित स्त्रियांच्या बाबतीमध्ये असणारी समस्या असेल किंवा गरिबीच्या संदर्भामध्ये असणारी समस्या असेल, तर या समस्यांचा विचार जो आहे हा विचार आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये जो आहे या प्रकरणामध्ये करणार आहोत. अशा प्रकारे हे जे तिसरं प्रकरण आहे या तिसऱ्या प्रकरणाला एकंदर 20 गुण जे आहेत हे गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजेच पहिल्या प्रकरणाला 19 गुण, दुसऱ्या प्रकरणाला 19 गुण आणि तिसरं प्रकरण जे आहे या तिसऱ्या प्रकरणाला 20 गुण त्या ठिकाणी देण्यात जे आहेत हे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर चौथं प्रकरण आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने. आता समकालीन भारत म्हणजेच मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की समकालीन भारत म्हणजेच 1991 नंतरचं भारत, की 1991 नंतर भारतामध्ये भारताच्या सरकारसमोर, भारत देशासमोर असणारी जी आव्हानं आहेत त्याच्या बाबतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये आव्हान असेल, स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये आव्हान असेल किंवा भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला असणारं जे आव्हान होतं या आव्हानांचा आपल्याला या ठिकाणी विचार जो आहे हा विचार करायचा आहे. मग याचा विचार जो आहे हा विचार करत असताना सर्वप्रथम राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, ही राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण केली जाते त्याचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना मेल्टिंग पॉट आणि सलाद बाउल या अमेरिकन समाजाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आहेत त्याच भारताला लागू होतात. मग मेल्टिंग पॉट म्हणजे काय किंवा सलाद बाउल म्हणजे काय, ही राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात असणारी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी विचार जो आहे हा विचार करायचा आहे. त्याचप्रमाणे भारताचा विचार जो आहे हा विचार करीत असताना या भारताच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतासमोर जी वेगवेगळी आव्हानं आलेली आहेत या आव्हानांचाही आपल्याला विचार करायचा आहे. या आव्हानांचा विचार करत असताना विशेषतः ईशान्य भारत जो आहे या ईशान्य भारताची जी समस्या आहे, आसाम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा जी आहेत ही त्रिपुरा असेल, ही 8 राज्य भारतातील ईशान्येकडील राज्य आहेत. मग या ईशान्येकडील राज्य जे आहेत या राज्यांमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या समस्यांनुसार भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारचं आव्हान दिले जे हे दिले जातं त्याचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे 1970च्या दशकाचा विचार करत असताना पंजाबमध्ये खलिस्तानवादी चळवळ सुरू झालेली होती आणि या खलिस्तानवादी चळवळीतून राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान दिलं गेलेलं होतं. मग ही चळवळ काय होती, या चळवळीचं स्वरूप कशा प्रकारचं होतं आणि ही चळवळ कशा प्रकारे शांत करण्यात आली याचाही आपण विचार करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतातील दहशतवादाचा विचार करत असताना जम्मू काश्मीर जे या जम्मू काश्मीरमध्ये जो सीमापार दहशतवाद सुरू आहे, पाकिस्तानच्या मदतीने जो दहशतवाद सुरू आहे त्या दहशतवादाचं स्वरूप कसं आहे, जम्मू काश्मीर हे घटक राज्य दहशतवादाने कसं ग्रासलेलं जे हे ग्रासलेलं आहे. त्याचप्रमाणे या जम्मू काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये 370 कलम रद्द करण्याचं कार्य जे हे कार्य असेल की जे 2000
2019 मध्ये झालं, म्हणजेच आजच्या कालखंडामध्ये 2021 मध्ये जे सरकार आलं त्या सरकारने 370 कलमाद्वारे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून 370 कलम रद्द केलं आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न केलेला आहे. मग त्याचाही आपण विचार करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतामध्ये दहशतवादाच्या संदर्भामध्ये विचार केला असेल तर भारतामध्ये नक्षलवादी चळवळ सुरू झालेली आहे. मग हा नक्षलवाद कसा सुरू झाला आणि या नक्षलवादी चळवळीला डावी चळवळ असं म्हटलं जातं. मग या नक्षलवाद म्हणजे काय, या नक्षलवादाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे त्याचा विचार आपण चौथ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. मग याचा विचार करत असतानाच जगामध्ये दहशतवाद कशा प्रकारचा आहे, पारंपरिक दहशतवाद कसा होता, आधुनिक स्वरूपाचा दहशतवाद कसा होता आणि जगामध्ये महत्वाचे दहशतवादी हल्ले कुठे कुठे झाले, मग हे दहशतवाद का वाढला, या दहशतवादाची कारणं असतील, दहशतवाद कमी करण्याच्या उपाययोजना ज्या आहेत या उपाययोजना असतील त्यांचा विचार जो आहे हा विचार आपण हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये करणार आहोत. अशा प्रकारे चौथं प्रकरण जे आहे या चौथ्या प्रकरणामध्ये आपण भारत जो आहे या भारतासमोर असणारं दहशतवादाचं आव्हान जे आहे हे दहशतवादाचं आव्हान आपण कसं निभावणार आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, या राष्ट्रीय एकात्मतेसमोर असणारी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा अभ्यास आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि या चौथं प्रकरण जे आहे या चौथ्या प्रकरणाला एकंदर 20 गुण जे आहेत हे गुण देण्यात आलेले आहे. त्यानंतर पाचवं प्रकरण आहे समकालीन भारत सुशासन. 11वी मध्ये आपण लोकप्रशासन या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. हे लोकप्रशासन हे प्रकरण या 5व्या प्रकरणाचा पाया आहे आणि त्याच्या पुढचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी जो आहे या ठिकाणी करायचा जो आहे हा करायचा आहे. मग हे जे प्रकरण या प्रकरणाचा विचार करत असताना आपण 11वी मध्ये POSDCORB ही संकल्पना शिकलेली होती आणि त्यानुसार लोकप्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन आणि व्यापक दृष्टिकोन आपण 11वी मध्ये जो आहे या 11वी मध्ये पाहिलेला जो आहे हा पाहिलेला होता. परंतु आपल्याला 12वी मध्ये जे या 12वी मध्ये सुशासनाचा अभ्यास करायचा आहे. लोकप्रशासनासोबतच सुशासन म्हणजे काय आणि या सुशासनामध्ये सुशासनाची मूल्य कोणती असतात, त्याचप्रमाणे सुशासन जे आहेत या सुशासनासाठी भारत सरकारने नागरिक केंद्रित प्रशासन सुरू केलेले आहे आणि मग या सुशासनामध्ये नागरिकांची भूमिका कशी असते आणि नागरिकांचा सहभाग, जर प्रशासन हे नागरिकांसाठी असते आणि प्रशासनामध्ये नागरिकांचा लोकांचा सहभाग जर नसेल तर प्रशासन यशस्वी होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे नागरिक केंद्रित प्रशासन कशा प्रकारे निर्माण केलं जाईल आणि या नागरिक केंद्रित प्रशासन जे या प्रशासनाच्या द्वारे लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा कशा देता येतील आणि मग भारत सरकारने लोकपाल असेल, लोकायुक्त जे आहेत हे लोकायुक्त असतील, त्याचप्रमाणे नागरिकांची सनद असेल, माहितीचा अधिकार जो आहे हा माहितीचा अधिकार असेल, ई गव्हर्नर असतील, या संकल्पना राबून सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये ई गव्हर्नर म्हणजे काय, माहितीचा अधिकार जो आहे हा माहितीचा अधिकार म्हणजे काय, नागरिकांची सनद म्हणजे काय, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, या सर्व घटकांचा विचार जो आहे हा विचार आपण 5वं प्रकरण जे या 5व्या प्रकरणामध्ये जे या 5व्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि या 5व्या प्रकरणाचा विचार जो आहे हा विचार करून सुशासन म्हणजे काय आणि या सुशासनाच्या आधारे भारतामध्ये जे वेगवेगळे आयोग निर्माण केलेले आहेत, मग राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, राष्ट्रीय बालक आयोग जे हे आयोग असेल, तरी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग असेल, तर या सर्व आयोग कसे आहेत, या आयोगाची रचना कशी असते आणि हे आयोग कशा प्रकारे काम करतात याचा विचार आपण 5वं प्रकरण जे या 5व्या प्रकरणामध्ये करणार जो आहे हा करणार आहोत. आणि हे जे 5वं प्रकरण आहे या 5व्या प्रकरणाला एकंदर 20 गुण देण्यात आलेले आहे. त्यानंतर 12वीच्या अभ्यासक्रमामधलं आपलं 6वं प्रकरण आहे. 6व्या प्रकरणाचं नाव आहे भारत आणि जग. भारताचे इतर देशांशी कशा प्रकारचे संबंध आहेत, आज जर आपण विचार केला तर आज
जग जवळ आलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणताही देश अलिप्त राहू शकत नाही. प्रत्येक देशाला आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर दुसऱ्या देशाशी संबंध ठेवावेच लागतात. मग ते शत्रू राष्ट्र असो किंवा मित्र राष्ट्र असो, प्रत्येकाशी संबंध ठेवावेच लागतात. आणि मग या दृष्टिकोनातून भारताचे जगाशी असणारे जे संबंध आहेत, या संबंधांचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. भारताचं परराष्ट्र धोरण असेल तर या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कशा प्रकारची आहेत, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व कोणत्या प्रकारची आहेत, त्याचप्रमाणे भारताचे शेजारील देशांशी संबंध कोणते आहेत, भारत पाकिस्तान संबंध कसे आहेत, भारत बांगलादेश संबंध कसे आहेत, भारत श्रीलंका संबंध कसे आहेत, हे जे शेजारील देश आहेत त्यासोबतच शेजारील देशासोबतच भारताचे मोठ्या देशांशी भारत अमेरिका संबंध कसे आहेत, भारत चीन संबंध जो आहे हा संबंध कसा आहे, भारत रशिया यांच्याशी असणारे संबंध कशा प्रकारचे आहेत, या संबंधांचा विचार जो आहे हा विचार आपल्याला करायचा आहे. या संबंधांचा विचार करीत असताना या सर्व संबंधामध्ये आज विचार जर आपण केला तर जागतिक राजकारणामध्ये भारत एक उगवती सत्ता म्हणून उदयाला आलेला आहे. ज्याप्रमाणे भारताचा विचार जर आपण केला तर भारताची वाटचाल महासत्तेच्या दृष्टिकोनातून सुरू झाली आहे की जगामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताने आपली ताकद जी आहे ही ताकद वाढवलेली आहे आणि मग एक उगवता देश म्हणून भारताने कशी सत्ता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे. तर याचा विचार आपण भारत आणि जग हे जे प्रकरण आहे या शेवटच्या प्रकरणामध्ये करणार आहोत. अशा प्रकारे आपण एकंदर 12वीचा जो अभ्यासक्रम आहे या 12वीच्या अभ्यासक्रमाचा विचार जर आपण केला तर एकंदर 6 घटक, आपण हे सर्व 6 घटक थोडक्यात आपण अभ्यासक्रम जेव्हा सुरू करणार आहोत तेव्हा ते डिटेलमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. परंतु या ठिकाणी आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाचा आपल्याला थोडक्यात परिचय व्हावा की आपल्याला किती प्रकरण आहे, कोणत्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा आणि कसा अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास तुम्हाला व्हावा या दृष्टिकोनातून आज आपण आपला हा जो पहिला तास आहे या पहिल्या तासामध्ये आपण हे जे 6 घटक आणि या 6 घटकांमध्ये विकल्पासह गुण नियोजन कसं केलेलं आहे तर याचा विचार आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आणि यानुसार आपण जर पाहिलं तर पहिले 2 प्रकरण आहेत. या पहिल्या 2 प्रकरणाला 19 गुण दान दिलेले आहे आणि तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं ही जी प्रकरण आहेत या प्रकरणाला 20 गुण दिलेले आहेत. अशा प्रकारे विकल्पासह 118 गुणांची आपली 12वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका जी आहे ही प्रश्नपत्रिका राहील आणि या प्रश्नपत्रिकेच्या आधारे आपल्याला या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करायचा आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 12वीच्या अभ्यासक्रमाचा थोडक्यामध्ये असणारा परिचय आपण करून घेतला. डिटेलमध्ये नाही, थोडक्यामध्ये त्या घटकांची नावं आपण या ठिकाणी पाहिलेली जी आहेत ही पाहिलेली आहे. अत्यंत सोपा अशा प्रकारचा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा 12वीच्या अभ्यासक्रमाचा विचार जर आपण केला तर हा 12वीचा अभ्यासक्रम आपल्याला MPSC असेल, UPSC असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षा असतील तर या स्पर्धात्मक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. लक्षात घ्या, आज आपण जर पाहिलं असेल तर कोणतीही आपल्याला नोकरी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेची गरज असते आणि मग ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा, कोणत्याही पदाची स्पर्धात्मक परीक्षा जर आपण पाहिली तर त्याच्यावर राज्यशास्त्राचे किमान 10 ते 15% प्रश्न राज्यशास्त्राच्या आधारावर विचारले जातात आणि मग विद्यार्थ्यांना या प्रश्नांची तयारी व्हावी या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर MPSC, UPSCच्या परीक्षेमध्ये जे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची तयारी, 1991 नंतरच्या बदलांची तयारी आपण या अभ्यासक्रमातून करून घेणार आहोत आणि त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत या प्रश्न जे आहेत या अभ्यासक्रमाचं उपयोजन तुम्हाला करायचं आहे. लक्षात घ्या, हा सर्व अभ्यासक्रम
उपयोजित अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. लक्षात घ्या, एखादा वकील असतो, LLM झालेला असतो, हुशार असतो, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग त्याला वकिली करताना करता आला नाही तर त्या ज्ञानाचा काहीच फायदा होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही हा जो 12वीचा 11वीचा अभ्यासक्रम राज्यशास्त्राचा शिकणार आहात, या अभ्यासक्रमाचं तुम्हाला उपयोजन करता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळे 12वीच्या अभ्यासक्रमावर उपयोजनावर भर दिलेला आहे. उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला टाकलेले आहेत किंवा हे तुमचं मिळालेलं ज्ञान जे आहे, हे ज्ञान, या ज्ञानाचं उपयोजन तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये करणं अपेक्षित आहे. आणि मग या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जात असताना ही जे आवश्यक असणारी तयारी असेल, आवश्यक असणारा पाया असेल, तर तो पाया या आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमातून तयार होणार आहे. आणि मग हा 12वीच्या अभ्यासक्रमातून तयार झालेल्या पायाच्या आधारे तुम्ही आपल्या भविष्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षेला यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. आणि त्याच्यामुळे राज्यशास्त्र या विषयामध्ये आणि या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आवड घ्या. केवळ परीक्षेपुरतं 12वीमध्ये गुण मिळण्यापुरता त्याचा अभ्यास करू नका, तर भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी हा 12वीचा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे. आणि त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून केवळ 12वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार न करता भविष्य काळातील अभ्यासाचा विचार जो आहे हा विचार करून या संपूर्ण अभ्यासक्रमाकडे तुम्ही पहा आणि मन लावून अभ्यास करा. आणि मन लावून अभ्यास केला की तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होत जाईल आणि तो विषय आकलन होण्यास, समजण्यास सोपा जो आहे हा सोपा जाईल. अशा प्रकारचा आपला 12वीचा अभ्यासक्रम राहणार आहे. आणि आपण टप्प्याटप्प्याने ही 6 प्रकरणं जी आहेत या प्रकरणाचा अभ्यास करून हे प्रकरण पूर्ण करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये 12वीच्या अभ्यासक्रमाचा परिचय या ठिकाणी पाहिलेला आहे. बाकीचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.